शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा झाले नव्हते, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी इथे एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगितली जात आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पीक विमा थकीत आहे, काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा मिळाला आहे, तर काही शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत पीक विमा मिळालाच नाही, त्या सर्वांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये ठराविक जिल्ह्यांची माहिती दिली जाणार आहे। या ठराविक जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा पीक विम्याचे वाटप होणार आहे। त्यासाठी सरकारने किती निधी मंजूर केला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने यासाठी तब्बल 22,150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विम्याचे पैसे गेले नव्हते, जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी हा निधी कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला आहे। आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण या टप्प्यात फक्त काही मोजक्या आणि ठराविक जिल्ह्यांनाच पात्र करण्यात आले आहे। याच जिल्ह्यांमध्ये सरकार थेट खात्यावर पैसे जमा करणार आहे। जर तुम्हाला पीक विमा कमी प्रमाणात मिळाला असेल, तर ही जिल्ह्यांची यादी तुम्ही नक्की पाहिली पाहिजे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर सुरू झाला आहे। 2023 मधील उरलेले 70% पीक विम्याचे पैसे, जे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आले नव्हते, ते आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। आजपासून ही रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत माहिती दिल्यामुळे ही बातमी पूर्णपणे विश्वासार्ह ठरली असून जोरदार व्हायरल होत आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी चाललेली तुमची दीर्घ प्रतीक्षा आता संपलेली आहे। अवघ्या काही तासांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे। हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे, कारण उरलेला 70% पीक विम्याचा हप्ता आजपासून थेट खात्यावर जमा होत आहे। सुरुवातीला फक्त 30% अग्रिम पीक विमा देण्यात आला होता। काही रब्बी शेतकऱ्यांना आणखी 30% मिळाले होते। मात्र आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, उरलेला 70% पीक विमा कधी मिळणार? त्या प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, कारण उरलेला 70% पीक विमा आजपासून थेट खात्यावर जमा होत आहे। यासाठी सरकारने पात्र जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे। ही यादी पाहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल, तर तुम्हाला या टप्प्यात पीक विमा मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील 2 ते 3 तासांत थेट बँक खात्यात पैसे जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याबाबत मोठी घोषणा केली असून प्रत्यक्षात वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यातच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। खूप महिन्यांपासून अडकलेली रक्कम अखेर मोकळी करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 30,000, 35,000 तर काहींना 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा जमा झाला आहे। आता पात्र जिल्ह्यांची यादी पहा। या टप्प्यात राज्यातील 14 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा होत आहे। बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा अजून मिळालाच नसेल, तर तुम्ही KYC, ई-पीक पाहणी, क्लेम प्रक्रिया पूर्ण केली आहे का हे तपासा। तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे नक्की करून घ्या। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पैसे जमा होतील। अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।